नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण BA6 सेमिस्टर कंपल्सरी इंग्लिश ह्या विषयाच्या पेपर सेटची चर्चा केली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की प्रश्न क्रमांक 4 हा ग्रामरशी संबंधित आहे आणि मुख्य फोकस जो आपल्या सिलेबसमध्ये जो एक टॉपिक देण्यात आलेला आहे तो नॅरेशन संबंधित आहे, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच संबंधित आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करू. परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपण याचा अभ्यास करू, थोडक्यात समजून जास्त स्कोरिंग करण्याचा प्रयत्न हाच आपला उद्देश असायला पाहिजे. तुम्हाला अगोदरच मला सांगावंसं वाटते की दिलेला जो प्रश्न आहे आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये फार सोप्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. एक दोन असे प्रश्न आहेत ज्यांना आपल्याला डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर काही प्रश्न असे आहेत की ज्यांना फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की दिलेला वाक्य हा डायरेक्ट स्पीचमध्ये आहे की इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. तर अशा पद्धतीचे सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. काही कन्फ्यूज होण्याची गरज नाही आणि काहीही म्हणजे स्वतःला खूप वाचण्याचा प्रयत्न आणि खूप डिफिकल्टीजमध्ये टाकण्याची पण गरज नाही. फार सोपे प्रश्न आपल्याला विचारण्यात येत आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जास्तीत जास्त पुस्तकामध्ये दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्यांचीच तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यांना समजण्याचा प्रयत्न करा, कारण पुस्तकाच्या व्यतिरिक्त बाहेरचा कोणताच एक्झाम्पल तुम्हाला विचारण्यात येणार नाही. तर आज आपण थोडक्यामध्ये बघूया की डायरेक्ट स्पीचचे वाक्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं केलं जातं हे आपण आज थोडक्यामध्ये बघू. तर दिलेला तक्ता बघा मित्रांनो, फार सोप्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच तक्त्याच्या माध्यमातून आपण समजू की डायरेक्ट स्पीचच्या वाक्यांचं रूपांतर कसं इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये करण्यात येतं आणि त्यांच्यामध्ये काय अटी असतात जे आपल्याला पूर्ण करावे लागतात. तर पहिला वाक्य बघा मित्रांनो, काय आहे, टेन्स दिलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये तक्त्यामध्ये टेन्स दिलेला आहे. वाक्य हा डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेला आहे, मग त्याचं रूपांतर टेन्सनुसारच करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य तयार करण्यात आलेलं आहे. तर पहिला वाक्य बघा कशामध्ये दिलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेला आहे. पहिला वाक्य हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेला आहे डायरेक्ट स्पीचमध्ये. तर वाक्य काय आहे, वाक्य बघा, निखिल सेड आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. निखिल सेड आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. निखिल म्हणाला की मला हेल्दी खायला आणि परिश्रम करायला आवडतो. फारच सोपा असा वाक्य आहे मित्रांनो. दिलेला जो वाक्य आहे हा डायरेक्ट स्पीचमध्ये आहे. दिलेला जो वाक्य आहे हा डायरेक्ट स्पीचमध्ये आहे. तर डायरेक्ट स्पीचची ओळख काय आहे, सिम्पली दिलेला जो वाक्य आहे रिपोर्टिंग स्पीच आहे, जर ही डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असेल तर दिलेला जो वाक्य आहे हा काय आहे, डायरेक्ट स्पीच आहे. तर रिपोर्टिंग स्पीचची ओळख काय आहे, तर रिपोर्टिंग स्पीच म्हणजे जो दिलेला जो वाक्य असतो तो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतो किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतो. दिलेला जो वाक्य असतो हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतो किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतो. तर काय आहे वाक्य, निखिल सेड आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. दिलेला जो वाक्य आहे हा कशामध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आपल्याला कसं ओळखायचं आहे, तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे. तर रिपोर्टिंग स्पीचनुसार आपल्याला ओळखायचं आहे की दिलेला जो वाक्य आहे हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे की सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. तर बघा फक्त इतकंच वाक्य बघा, आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. हा जो सेंटेन्स आहे हा रिपोर्टरने बोललेला सेंटेन्स आहे. निखिल कोण आहे इथे, रिपोर्टर आहे. निखिल काय म्हणाला, आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. दिलेला जो वाक्य आहे आय लाईक म्हणजे कोणत्या टेन्समध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर वाक्य दिलेला असेल तर त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, सिंपल पास्ट टेन्समध्ये. सिम्पली हा दिलेला जो डायरेक्ट सेंटेन्स आहे याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचा आहे. डायरेक्ट स्पीचची ओळख काय आहे, जर रिपोर्टिंग स्पीच हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे तर तो डायरेक्ट स्पीच आहे, सिंपलची ओळख आहे. आणि याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डायरेक्ट स्पीचला इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये पण कन्वर्ट करण्याचे काही नियम असतात. त्या नियमांनाच फॉलो करून एखादी वाक्याला डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट केला जातो. तर पहिली अट काय आहे, पहिली अट आहे की रिपोर्टरमध्ये कोणताच बदल होत नाही. तर इथे रिपोर्टर कोण आहे, इथे रिपोर्टर आहे निखिल. रिपोर्टर कोण आहे, निखिल आहे. तर आपण रिपोर्टरला इथं जसंच्या तसं घेतलं. त्यानंतर रिपोर्टरसोबत रिपोर्टेड वर्ब आलेला आहे. रिपोर्टेड वर्ब काय आहे, सेड आहे. रिपोर्टेड वर्ब काय आहे, सेड आहे. म्हणून आपण सेडला जसंच्या तसं घेतलं. सेडमध्ये पण रिपोर्टेड वर्बमध्ये पण बदल होतो, परंतु वाक्याच्या प्रकारानुसार त्याच्यात बदल होतो. आणि जर समजा निखिलसह इथे रिपोर्टेड टू म्हणजे कोण, लिस्नर. जर लिस्नर असता तर सेडचा काय झाला असता, टोल्ड झाला असता किंवा टोल्ड ऐवजी दुसरा पण रिपोर्टेड वर्ब वापरला जाऊ शकला असता. कशानुसार, वाक्याच्या प्रकारानुसार. तर रिपोर्टर काय आहे, निखिल आहे. रिपोर्टेड वर्ब काय आहे, सेड आहे. आणि रिपोर्टेड टू तिथे नाही आहे, लिस्नर तिथे नाही आहे. म्हणून आपण निखिल नंतर काय घेतला, पहिले निखिल घेतला आणि निखिल नंतर सेड जसंच्या तसं घेतलं. आपण रिपोर्टर घेतला, त्याच्यानंतर रिपोर्टिंग वर्ब घेतला. तर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तिसरी अट कंजंक्शन घ्यायचं आहे. मित्रांनो कंजंक्शन जो आहे हा वाक्याच्या प्रकारानुसारच घेतला जातो. दिलेला जो वाक्य आहे आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट, या इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलेल्या वाक्याला काय म्हणतात, रिपोर्टिंग स्पीच म्हणतात. काय म्हणतात, रिपोर्टिंग स्पीच म्हणतात. रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेल्या वाक्याच्या प्रकारानुसारच कंजंक्शन घेतल्या जातो, है ना. दिलेला रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्याचा प्रकार कोणता आहे, तो प्रकार आहे असर्टिव्ह वाक्य आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्टही आहे, असं आपण समजू. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. म्हणून दिलेला जो वाक्य जो आहे आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग, हा काय आहे, असर्टिव्ह वाक्य आहे. म्हणून असर्टिव्ह वाक्य आहे म्हणून त्याच्यासोबत काय लागतो, कंजंक्शन. नेहमी दॅट हा कंजंक्शन लागतो. त्याच्यासोबत नेहमी कोणता कंजंक्शन लागतो, दॅट हा कंजंक्शन लागतो. म्हणून निखिल आपण रिपोर्टर घेतला, रिपोर्टेड वर्ब घेतला, त्याच्यानंतर कंजंक्शन घेतला. ठीक आहे. मग आता आपल्याला रिपोर्टिंग स्पीचला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तो डायरेक्टमध्ये आहे तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचा आहे. सिंपल बघा, रिपोर्टिंग वर्ब काय आहे, डायरेक्ट स्पीच. रिपोर्टिंग स्पीच काय आहे डायरेक्ट स्पीचमध्ये, आय लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. मला चांगलं हेल्दी खायला आवडतं आणि मेहनत करायला आवडतं, म्हणजे व्यायाम करायला आवडतं, बरोबर. तर रिपोर्टिंग वर्ब काय, रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेला प्रोनाउन कोणता पर्सन आहे, फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेला जो डायरेक्ट स्पीचमध्ये जो दिलेला जो प्रोनाउन आहे हा कोणता आहे, फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. फर्स्ट पर्सन प्रोनाउन असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतो, रिपोर्टरमध्ये. फर्स्ट पर्सन प्रोनाउनचं रूपांतर कशामध्ये होतो, रिपोर्टरमध्ये. रिपोर्टर कोण आहे, निखिल. तर आयचं काय होणार, ही होणार. आयचं काय होणार, ही होणार. इथे आयचं काय होणार, ही होणार. आयचं काय होणार, ही का बरं होणार, कारण निखिल हा काय आहे, नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे आणि तो मुलगा आहे. म्हणून शी का बरं नाही होणार, कारण निखिल हा मुलगा आहे, मुलगी नाही. म्हणून आपण आयचं रूपांतर थर्ड पर्सन प्रोनाउनमध्ये काय केलं, निखिलसाठी ही केलं. काय केलं, ही केलं. सब्जेक्ट आला डायरेक्ट स्पीचमध्ये. मग आता त्याला आपल्याला सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं आहे, वर्ब घ्यायचा आहे.
बरोबर. आता वर्ब सगळं काही खेळ आहे. कसं खेळ आहे बघा. दिलेला जो डायरेक्ट स्पीचमध्ये जो दिलेला वर्ब आहे हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आपल्याला त्याला कशात कन्वर्ट करायचा आहे, सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर लाईकचा सेकंड फॉर्म काय आहे, लाईकचा सेकंड फॉर्म आहे लाईक्ड. लाईकचा सेकंड फॉर्म काय आहे, लाईक्ड. म्हणून काय येईल, ही नंतर लाईक्ड आहे. सिंपल प्रेझेंटचा काय झाला, पास झाला. मग दिलेला वाक्य जो आहे जसंच्या तसं इथे लिहिण्यात आलेलं आहे. मग दिलेला वाक्य जो आहे जसंच्या तसं इथे कंप्लीट करण्यात आलेला आहे. का बरं, कारण तिथे सब्जेक्ट आला, कारण तिथे काय आला, सब्जेक्ट आला. मग वर्बही आला, करेक्ट. मग वर्ब सोबत जो दिलेला एक्सटेन्शनचा पार्ट आहे ॲडव्हर्बियल तो पण आला. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या तीन गोष्टी असर्टिव्ह वाक्यामध्ये बरोबर असल्या की तो वाक्य आपल्याला तसं मांडता येतं. जर ह्याच वाक्यामध्ये जरी दॅट असता तर त्याचा काय झाला असता, जर दिलेल्या वाक्यामध्ये धीस असता तर त्याचा काय झाला असता, दॅट झाला असता. नाऊ असता, टाइम स्पेस ॲडवर्ब्स ऑफ टाइम असता तर त्याचा देन झाला असता. परंतु इथे ते टाइम स्पेस दिलेले नाही म्हणून आपण त्या वाक्याला जसं तसं लिहिलं. म्हणून वाक्य कसं बनला, निखिल सेड दॅट ही लाईक इटिंग हेल्दी अँड वर्किंग आउट. तर अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य हा डायरेक्ट स्पीचमध्ये सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट केला जातो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा एक्झाम्पल दिण्यात आलेला आहे. काय आहे एक्झाम्पल काय आहे, जय सेड माय सिस्टर इज रीडिंग अ बुक. जय सेड माय सिस्टर इज रीडिंग अ बुक. जर सेंटेन्स हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे, जर दिलेला रिपोर्टिंग स्पीच हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे किंवा वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होईल. तर बघूया वाक्य काय आहे, जय सेड माय सिस्टर इज रीडिंग अ बुक. जय सेड माय सिस्टर इज रीडिंग अ बुक. करेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं रूपांतर कशामध्ये होईल, पास्टमध्ये. तर मग आपण रिपोर्टर जसं तसं घेऊ. रिपोर्टर काय आहे, जयला आपण जसं तसं घेतलं. करेक्ट. कॉमन नाऊन आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे वर्ब, रिपोर्टिंग वर्ब घ्यायचा आहे. रिपोर्टिंग वर्ब काय आहे, सेट. मी आताच तुम्हाला समजून सांगितलं की सेट कसा आला तिथे, टोल्ड का बरं आला नाही. जर लिस्नर असता तर तिथे टोल्ड आला असता. जर लिस्नर असता तर टोल्ड आला असता किंवा वाक्याच्या प्रकारानुसारही रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल झाला असता. करेक्ट. खूपच सिंपल आहे. त्यानंतर बघा वाक्य जय सेड, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. आपण रिपोर्टर घेतला, रिपोर्टर नंतर रिपोर्टिंग वर्ब घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, कंजंक्शन कसं घेऊ आपण, रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेल्या वाक्याच्या प्रकारानुसारच कंजंक्शन घ्यावं लागेल. रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेला जो वाक्य आहे हा कशामध्ये आहे, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आहे. म्हणून असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आहे म्हणून त्याच्यासाठी आपण कोणता कंजंक्शन घेऊ, असर्टिव्हसाठी आपण घेऊ दॅट. असर्टिव्हसाठी आपण काय घेऊ, कोणता कंजंक्शन घेऊ, दॅट हा कंजंक्शन घेऊ. म्हणून काय म्हणतो, जय सेड दॅट. मग त्याच्यानंतर काय आलं वाक्यामध्ये, वाक्य आपण कसं अर्धा पार्ट घेतला, जय सेड दॅट. त्याच्यानंतर रिपोर्टिंग स्पीचला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. रिपोर्टिंग स्पीचमध्ये डबल कोटेशनमध्ये काय वाक्य दिलेलं आहे, माय सिस्टर इज रीडिंग अ बुक. याला आपल्याला आता कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे तिथे, कोणता आहे, माय हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह तिथे देण्यात आलेला आहे. तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, मायचं हीजमध्ये, कशामध्ये, रिपोर्टरमध्ये. रिपोर्टर कोण आहे इथे, रिपोर्टर आहे जय. रिपोर्टर कोण आहे, जय रिपोर्टर आहे. तर त्याच्यासाठी येणारा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणता असणार, हीज. त्याचा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय असेल, हीज. म्हणून काय होणार, माय सिस्टरच्या जागी काय होईल, ही सिस्टर. माय सिस्टरच्या जागी काय होईल, ही सिस्टर. मग त्यानंतर आपल्याला आपण सब्जेक्ट घेतला, आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. वर्ब काय दिलेला आहे डायरेक्ट स्पीचमध्ये, टेन्स काय दिलेला आहे डायरेक्ट स्पीचमध्ये, इज. बरोबर. तर इज हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. आपल्याला त्याला कशात कन्वर्ट करायचा आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून इजचा काय होणार, वॉज. बघा इथे इजचा वॉज झालेला आहे. वॉज झालेला आहे. आणि मग प्रेझेंट कंटिन्युअसच्या फॉर्म्युल्यानुसार ऑक्झिलरीज नंतर क्रियापदाचा कितवा रूप येतो, चौथा रूप येतो. म्हणून रीडिंगचा काय राहणार, रीडिंगच राहणार. काय म्हणणार मग वाक्य कसं बनणार, जय सेड दॅट हिज सिस्टर वॉज रीडिंग अ बुक. जय सेड दॅट हिज सिस्टर वॉज रीडिंग अ बुक. अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असलेला वाक्याचं रूपांतर आपण कशात करू, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करू. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल बघा. तिसरा एक्झाम्पल काय आहे, लता सेड आय हॅव नॉट क्लीन माय रूम इन अ वाईल. लता सेड आय हॅव नॉट क्लीन माय रूम इन अ वाईल. दिलेला वाक्य जो आहे हा कशामध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जर वाक्य दिलेलं असेल तर त्याचा बदल कशामध्ये करावा लागेल, आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करावं लागेल. बरोबर. जर डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेला वाक्य हा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होणार. तर कसं करू, सिंपल तोच फॉर्म्युला आहे, काही त्याच्यामध्ये आपल्याला बदल करण्यासारखं नाही. रिपोर्टर आपण जसं त्या तसं घेऊ. आपण रिपोर्टर कोण आहे, लता. रिपोर्टरला आपण जसं त्या तसं घेतलं, लता. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब काय आहे, सेडच इथे देण्यात आलेला आहे. जो हे एक्झाम्पल पूर्ण पुस्तकातलेच आहे, जसं पुस्तकात दिलं आहे तसं आपण घेतलं आहे. सेडचा काय राहणार, सेडच राहणार. सेडमध्ये काहीच बदल होणार नाही, कारण नाही तर तिथे लिस्नर आहे आणि नाही तर तिथे वाक्य असं आहे की वाक्यानुसार आपण त्याला बदलू. दिलेला वाक्य सुद्धा काय आहे, असर्टिव्हच आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये पण काही कंजंक्शनमध्ये पण काही बदल करणार, रिपोर्टेड वर्बमध्ये पण काही बदल करणार नाही. म्हणून आपण रिपोर्टर घेतला लता, त्याच्यानंतर रिपोर्टिंग वर्ब घेतला सेड, जसं तसं. आता आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे. दिलेला जो वाक्य आहे हा कशामध्ये आहे, असर्टिव्हमध्ये आहे. असर्टिव्हमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणता कंजंक्शन येणार, दॅट हा कंजंक्शन येणार. त्याच्यामध्ये कोणता कंजंक्शन येणार, दॅट हा कंजंक्शन येणार. बरोबर. कारण वाक्य हा असर्टिव्ह आहे म्हणून त्याच्यात कोणता कंजंक्शन येणार, दॅट हा कंजंक्शन येणार. जर वाक्य हा एक्सक्लामेटरी असता, WH टाईप असता, SNO टाईप असता किंवा इम्पेरेटिव्ह असता तर त्यामध्ये वाक्याच्या संबंधित कंजंक्शन आला असता. परंतु वाक्य हा असर्टिव्ह असल्यामुळे आपण कोणता कंजंक्शन घेणार, दॅट. वाक्य जरी असर्टिव्ह असेल तर दॅट हा कंजंक्शन लागतो. म्हणून आपण काय घेतला, रिपोर्टर लता. मग त्याच्यानंतर रिपोर्टेड वर्ब सेड, त्याच्यानंतर वाक्यानुसार कंजंक्शन घेतला दॅट. आणि हे 3 स्टेप कंप्लीट केल्यानंतर आपल्याला आता काय घ्यायचं आहे, रिपोर्टिंग स्पीचचं रूपांतर, डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. काय आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये, आय हॅव नॉट क्लीन माय रूम इन अ वाईल. याला आता आपल्याला बदलायचं आहे. मी तुम्हाला आधी सांगलं होतं की रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेला जो वाक्य असेल आणि त्याच्यात दिलेला जो प्रोनाउन असेल, हा जरी फर्स्ट पर्सन असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, रिपोर्टरमध्ये होणार. तर रिपोर्टर कोण आहे, लता. लता ही मुलगी आहे, ही तो मुलगा नाही. म्हणून मुलीसाठी आपण कोणता प्रोनाउन वापरतो, शी. बरोबर. म्हणून आपण आयचं रूपांतर रिपोर्टरमध्ये केलं. रिपोर्टर कोण आहे, लता मुलगी असल्यामुळे आपण त्याच्या स्पीचसाठी कोणता प्रोनाउन घेतला, शी. म्हणून काय आला, शी. त्यानंतर आपल्याला ऑक्झिलरीज घ्यायची आहे. ऑक्झिलरीज काय देण्यात आलेली आहे,
हॅव ऑक्झिलरी कोणती देण्यात आलेली आहे? हॅव. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कोणती ऑक्झिलरी येतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव ऑक्झिलरी येतो. हॅव हॅज. आय सोबत नेहमी हॅव लागतो. म्हणून हॅवचं काय होणार पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅवचं होणार हॅड. हॅवचं काय होणार? हॅड. म्हणून इथे आपण काय घेतलं? हॅड घेतलं. मग काय झालं? शी हॅड. वाक्य हा अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? वाक्य हा निगेटिव्ह आहे. म्हणून त्याच्यात काय आले आहे? नॉट आलेला आहे. म्हणून शी हॅड नॉट. मग प्रेझेंट पास्ट परफेक्ट टेन्सच्या रूलनुसार काय येणार? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. करेक्ट. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय घेण्यात आलेलं आहे? हॅड. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय येणार? सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस V3 आणि पास्टमध्ये काय येणार? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. हा त्याचं सूत्र आहे. तर आपण काय घेतलं? सब्जेक्ट घेतलं शी हॅड नॉट. जर रिपोर्टिंग डायरेक्ट स्पीच हा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा काय असणार? निगेटिव्ह सेंटेन्स असणार. म्हणून कसं होणार? शी हॅड नॉट क्लीन्ड. आता इथे बघा डायरेक्ट स्पीच बघा. डायरेक्ट स्पीचमध्ये काय दिलं आहे? हॅव नॉट क्लीन्ड माय. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह देण्यात आलेला आहे. माय रूम इन अ वाईल. तर माय हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह देण्यात आलेला आहे. तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? रिपोर्टरमध्ये होईल. मग रिपोर्टरसाठी कोणता पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरू आपण? रिपोर्टरसाठी कोणता पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरू आपण? हर. काय वापरू? हर. म्हणून काय होणार? शी हॅड नॉट क्लीन हर रूम इन अ वाईल. तर अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्याचं रूपांतर हा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होणार. तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे वाक्य आहे. समोरचं वाक्य बघा. समोरचे वाक्य फार सोपे आहे. जसं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य आहे तर तो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये चेंज होईल. हा दिलेला डायरेक्ट स्पीच अशा पद्धतीने इनडायरेक्ट स्पीचमध्ये कंप्लीट होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होईल. दिलेला वाक्य हा डायरेक्ट स्पीचमध्ये आहे. त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्येच होईल. बघा किती सोपे एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि हेच एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारण्यात येतील असं मला वाटते. आता प्रिव्हियस मागच्या पेपरची जेव्हा चाळणी केली तर असं लक्षात आलं की पुष्कळचे जो प्रश्न आहेत हे वारंवार रिपीट झालेले आहेत. त्यानंतर बघा पास्ट परफेक्ट टेन्सचा जो वाक्य आहे हा कशामध्ये बदलवण्यात आलेला आहे? पास्ट परफेक्टमध्येच. म्हणजे हॅडचा हॅडच राहील. बघा इथे हॅडचा हॅडच देण्यात आलेला आहे. हॅडचा हॅड आणि त्याच्यासह क्रियापदाचा तिसरा रूप. हॅडचा हॅड त्यासोबत क्रियापदाचा तिसरा रूप. तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो. यांचा तुम्हाला योग्य पद्धतीने स्टडी करायचा आहे आणि चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर काही ॲडवर्ब्स ऑफ टाईम, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस आणि डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे काही जे शब्द आहेत त्यांचं रूपांतर कसं होतं बघा. ॲडवर्ब्स ऑफ टाईम असेल जसं की नाऊ असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचा देन होणार. जर डायरेक्ट स्पीचमध्ये नाऊ असेल तर त्याचं काय होणार? देन होणार. नाऊ असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचा देन होणार. टुडे असेल तर दॅट डे होणार. ॲगो असेल तर बिफोर होणार. टुमारो असेल तर द फॉलोइंग डे होणार. एस्टरडे असेल तर द डे बिफोर होणार. लास्ट वीक असेल तर द वीक बिफोर होणार. नेक्स्ट ट्यूजडे असेल तर फॉलोइंग ट्यूजडे होणार. तर अशा पद्धतीचे बदल आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये करावे लागतील. त्यानंतर ॲडवर्ब ऑफ प्लेस आहेत. ॲडवर्ब ऑफ प्लेसेस आहेत जसं की हिअर इनचं देअर इन होईल. जर डायरेक्ट स्पीचमध्ये हिअर इन आहे तर त्याचं रूपांतर देअर इन होईल. हिअर आहे तर त्याचं रूपांतर देअर होईल. धीस आहे तर त्याचं रूपांतर दॅटमध्ये होईल. हे आपण एक्झाम्पल सोडवताना थोडक्यात बघितलं होतं. त्यानंतर डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतील तर जसं की धीस आहे तर त्याचं दॅट होणार. धीस आहे तर त्याचं दॅट होणार. धीज आहे तर दोज होणार. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे रूल्स डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहेत. आपण थोडक्यामध्ये याला समजण्याचा प्रयत्न केला आणि बघण्याचा प्रयत्न केला. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की थोडक्यामध्ये याचा अभ्यास करा. तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यांना बघा, त्यांना वाचा आणि समजून सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.